हॅलो नमस्ते ऑल. फिटनेस कोच सारिका हेअर. स्वागत आहे तुमचं सारिकाज लाईफ फिटनेस फूड फन आणि फॅमिलीमध्ये. आजचा आपला टॉपिक आहे वेट लॉस चपाती. यस, तर चपाती तुम्ही कशा पद्धतीने हेल्दी बनवू शकता की ज्याच्यामुळे तुमचं वजनही कमी होईल आणि प्रॉपर न्यूट्रिशन्स पण मिळतील. जनरली वजन कमी करायचं तर जेवणातून पूर्ण कार्बोहायड्रेट कट करायचं हा एक ट्रेंड असतो. कार्बोहायड्रेट म्हणजे काय? चपाती, भाकरी आणि राईस. तर हे पूर्ण कट करायची गरज नाही, कारण कार्बोहायड्रेट पण तेवढा महत्त्वाचा रोल प्ले करतात आपल्या प्रॉपर हेल्थसाठी. सो जर तुम्ही वेल बॅलन्स्ड प्लेट घेतली, जसं की कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, फॅट्स वगैरे, तर ह्याची आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे. तुमचं प्रॉपर बॅलन्स्ड लंच कसं असावं, इव्हिनिंग स्नॅक किंवा ब्रेकफास्ट, डिनर वगैरे, तर ते व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच बघू शकता. तर यस, आजचा आपला व्हिडिओ असणार आहे वेट लॉस चपाती. कार्बोहायड्रेटचे पण बरेचसे कॉम्प्लेक्स सोर्स आणि बरेचसे सोर्स आहेत की जे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता बेटर वेट लॉससाठी, जसं की ओट्स किंवा होल ग्रेन्स वगैरे असे बरेचसे. पण आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रोजच्याच जेवणामध्ये आपण जी गव्हाची चपाती खातो तीच तुम्ही कशी हेल्दी बनवू शकता की ज्याच्याने तुम्हाला न्यूट्रिशन्सही मिळतील आणि प्रॉपर वेट लॉसही होईल. तर व्हिडिओला सुरुवात करूयातच. पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे, शिवाय बेल आयकॉनही प्रेस करायचं आहे. हे जे सगळे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत हे तुम्हाला त्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळणार आहे आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओ हे पाहू शकणार आहात. वजन कमी करायचं असो किंवा फॅट कमी करायचं असो, प्लेट ही बॅलन्स्ड असावी. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि हेल्दी फॅट फक्त तुमच्या गोलनुसार याचं प्रमाण हे तुम्ही कमी अधिक करायचं आहे. वजन कमी करायचं आहे तर आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट हे कमी असायला पाहिजेत आणि प्रोटीन आणि फायबर हे जास्त असायला पाहिजेत. अलीकडे ग्लुटन फ्री डाएट घेणं हा पण एक ट्रेंड आहे. गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटन असतात तर मोस्टली अवॉइड केलं जातं. पण ह्याच गव्हाची चपाती तुम्ही कशा पद्धतीने, म्हणजे काय मिसळायचं आहे की ज्याच्यामुळे कॅलरीज कमी होतील आणि न्यूट्रिशियस होईल. तर गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये बनवायचं कसं हे आपण अजून डिटेलमध्ये डिस्कस करूयातच. तर हे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे चणा डाळीचं पीठ की ज्याच्याने तुम्हाला वेट लॉसमध्ये ही चपाती मदत करणार आहे. कॅलरीज कमी होणार आहेत आणि न्यूट्रिशियस पण होणार आहे. जनरली चणा डाळ ही पचायला जड आहे किंवा ॲसिडिटी होते, गॅसेस होतात, तर ह्या कारणाने घेतलं जात नाही. पण जर तुम्ही कार्बसोबत जर मिक्स केलं तर ह्याचे खूप सारे फायदे आहेत. चणा डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतात, तर हा त्रास न होता तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. तर किती प्रमाणामध्ये हे मिक्स करायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये किंवा हे बनवायचं आहे कसं आणि याचे फायदे काय आहेत हे आपण पाहूयात. फर्स्ट, बेसन गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून चपाती करण्याचे फायदे काय आहेत पाहूयात. वजन कमी करायचं तर आपल्याला फायबर आणि प्रोटीन जास्त खायचे आहेत आणि कार्बोहायड्रेट कमी खायचे आहेत. बेसन पिठामध्ये प्रोटीन खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, फायबर खूप आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत, आयर्न आहे, शिवाय भरपूर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. पण आपण हे आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण हे खात नाही. तर रोजच्या जेवणामध्ये आपण इन्क्लूड करायचं असेल तर ह्या फॉर्ममध्ये आपण करू शकतो, दोन्ही पिठं मिक्स करून, की ज्याच्यामुळे वजन कमी होईल, पोट कमी होईल, शिवाय जो त्रास होणार आहे ओनली रोज तुम्ही बेसन खाल्लं तर तोही होणार नाही. शिवाय दोन्ही पिठामधले जे न्यूट्रिशन्स आहेत तर तेही चांगल्या प्रमाणामध्ये मिळणार आहेत. ओनली गहू खाल्ला तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट बरेच आहेत, फायबर आहेत, पण प्रोटीन खूप कमी प्रमाणामध्ये आहे. सो जर दोन्ही पिठं मिक्स केली तर पोटही भरणार आहे आणि सगळे न्यूट्रिशन्स मिळणार आहेत आणि वजनही कमी होणार आहे. रोजच्या जेवणामध्ये बेसन आणि गव्हाचं पीठ मिक्स करून चपाती खाण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मसल लॉस होणार नाही. खूप चांगलं बॉडी फॅट कमी व्हायला मदत होईल. बेली फॅट असेल किंवा आर्म्स फॅट असेल किंवा थाय फॅट, लोअर बॉडी फॅट की जे स्टबन फॅट आहे तर ते कमी करण्यासाठी प्रोटीन आणि फायबर जास्त प्रमाणामध्ये जेवणात असणं हे खूप महत्त्वाचं आहे की जे आपल्याला बेसन पिठामधून मिळतं. जरी रोजच्या जेवणामध्ये अर्धा ते पाव कप जरी बेसन असेल तर ह्याच्यातून खूप चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन्स मिळतात. अगदी एक चपाती जरी खाल्ली तर तुम्हाला चांगल्या प्रमाणामध्ये न्यूट्रिशन्स मिळेल, शिवाय खूप वेळ तुम्हाला फुल वाटेल, एक्स्ट्रा कॅलरी इटिंग होणार नाही. सो फक्त ओनली गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती खाण्यापेक्षा अशी मिक्स पिठाची बनवलेली चपाती खाणं हे बेटर आहे. तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर गोल तुम्हाला अचीव करायचं आहे तर अशी चपाती रेग्युलरच्या तुमच्या जेवणामध्ये इन्क्लूड करणं हे खूप फायदेशीर ठरणार आहे. गव्हाच्या पिठामध्ये जास्त कार्बोहायड्रेट असतात
की ज्याच्यामुळे एक चपाती खाल्ली की तुम्हाला सारखी सारखी भूक लागू शकते, पण अशी मिक्स पिठांची खाल्ली तर तुम्हाला जास्त वेळ फुल वाटेल. शिवाय याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, शिवाय आयर्न असते की ज्याच्यामुळे तुम्हाला HB वाढायलाही मदत होते. कॅल्शियम चांगल्या प्रमाणामध्ये आहे, सो आपण हे मुलांनाही देऊ शकतो, ज्याच्याने हाडांचं आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे अगदी स्वतःसाठी तुमच्यासाठीच सेपरेट बनवायला पाहिजे असं नाही आहे. अगदी तुम्ही घरामध्ये सगळ्यांसाठी ही चपाती रेग्युलर बेसिस बनवू शकता. बऱ्याच स्त्रियांमध्ये मासिक पाळीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये खूप त्रास असतात, काही मेन्स्ट्रुअल सिम्पटम्स असतात, ब्लडिंग कमी होते, जास्त होते किंवा हार्मोनल इम्बॅलन्स. तर याच्यामध्ये हा एक खूप चांगला पर्याय आहे की तुम्ही तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये अशी चपाती इन्क्लूड करू शकता, कारण याच्याने HB वाढायला मदत होते. आयर्न ही याच्यामध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये आहे. शिवाय बॅड कोलेस्टेरॉल कमी व्हायलाही मदत होते. कोलेस्टेरॉलमध्ये बॅड कोलेस्टेरॉल आणि गुड कोलेस्टेरॉल असे 2 टाईप. बॅड कोलेस्टेरॉल की जे आपल्या शरीरासाठी गरजेचं नाही आणि हे कमी करण्यासाठी ही पोळी खूप फायदेशीर आहे. शिवाय हृदयाचं रक्ताभिसरणही चांगलं राहतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि हे जर सगळं चांगलं असेल तर चांगलं फास्ट वेट लॉस आणि फॅट लॉस व्हायला नक्कीच मदत होते. अजून एक महत्त्वाचं, बेसन पिठाचा GI इंडेक्स, ग्लायसेमिक इंडेक्स. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, तर कुठलाही पदार्थ खाल्ल्याच्या नंतर ब्लडमध्ये शुगर स्पाइक किती फास्ट होते, शुगर किती फास्ट वाढते. तर बेसनचा GI इंडेक्स हा खूप कमी आहे की ज्याच्यामुळे ब्लड शुगर जे आहे ते कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. शिवाय ज्या लोकांना डायबिटीस आहे तर त्यांच्याही केसमध्ये रेग्युलर डाएटमध्ये हे ॲड करण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे. एवढे सगळे फायदे आहेत, तर ही चपाती बनवायची कशी. रेग्युलर चपाती आपण जशी बनवतो तशीच बनवायची आहे. जेव्हा तुम्ही चपातीसाठी कणिक बनवत आहात तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे. शिवाय हे जे मिक्सचर आहे आयत्या वेळीच बनवून घ्यायचं आहे, म्हणजे बनवून ठेवायचं नाही आहे. शिवाय गव्हाचं आणि बेसनचं हे प्रमाण तुम्ही थोडं अधिक कमी जास्त करू शकता, पण इट्स बेस्ट की 1 वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ. शिवाय जसे आपण रेग्युलर चपातीची कणिक बनवतो तशीच बनवायची आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ असेल, त्याऐवजी थोडंसं तुम्ही तूप ॲड करू शकता त्याच्यामध्ये. शिवाय रेग्युलर चपातीला आपण जशी कणिक बनवून भिजायला ठेवतो तर तशी न ठेवता तुम्ही बनवून कणिक करून लगेच चपाती त्याची बनवू शकता. गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटन असते आणि हे दोन्ही पिठं आपण जेव्हा मिक्स करतो तर त्यावेळेस ही जी चपाती आहे ही थोडीशी कडक होऊ शकते किंवा थोडीशी याची टेस्ट वेगळी लागते. तर शिवाय अजून तुम्ही ही जी चपाती आहे जास्त पातळ न करता थोडीशी जाडसर ठेवायची आहे की ती प्रॉपर होईल. शिवाय ही डब्यामध्येही तुम्ही घेऊ शकता, रेग्युलर चपाती आणि पोळीसारखी डब्यामध्येही तुम्ही घेऊन जाऊ शकता. शिवाय अजून जर का तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं आहे किंवा अजून ह्याची टेस्ट एन्हान्स करायची असेल तर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी कसुरी मेथी किंवा थोडंसं ओवा किंवा दोन्ही तुम्ही ॲड करू शकता. तर याच्याने अजून ही जी चपाती आहे ती खूप टेस्टी होईल, शिवाय पचायला हलकी होईल. ही चपाती रेग्युलर चपातीप्रमाणेच तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. शिवाय तुम्हीही ट्राय करा तुमच्या रेग्युलर डाएटमध्ये. 1 महिना नक्की करून पहा, तुम्हाला बरेचसे फायदे मिळतील, जसं की वेट लॉस असेल, फॅट लॉस असेल किंवा इम्युनिटी असेल. तर कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत. लवकरच भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक्यू.